अमृता डोंगळे या उच्च शिक्षित असून त्यांनी डोंगळे घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा जोपासलेला आहे। म्हणूनच त्या कसबा तारळे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत ही खात्री असल्याने त्यांना मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणणार असा ठाम विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रवास भक्तीचा या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। राधानगरीच्या दुर्गम भागातील महिलांना युवा शक्तीचे तीर्थाटन अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। धकाधकीच्या जीवनातील कामाच्या ताणातून महिलांना थोडा विसावा मिळावा आणि त्यांना एक वेगळा अनुभव घेता यावा या उद्देशाने अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांसाठी एका विशेष भक्तिमय सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या सहलीमुळे महिलांना धार्मिक स्थळांचं दर्शन घेण्याची संधी मिळणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व असल्याचं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं। तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या 3 प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन महिलांना आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करून एक नवा भक्तिमय अध्याय युवा शक्तीने सुरू केला असल्याचं यावेळी सांगितलं। कौलो जिल्हा परिषद मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता डोंगळे या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत आणि आज या निमित्ताने आपल्या मतदारसंघातील महिलांना त्या तीर्थक्षेत्राच्या देवदर्शनासाठी घेऊन जात आहेत। या निवडणुकीसाठी माझ्या भरपूर त्याला शुभेच्छा आहेत। या निवडणुकीत प्रचंड मताने त्या निवडून येतील। आल्यानंतर आपल्या मतदारसंघाचा त्या विकास करतील आणि महिलांना काम लावण्यासाठी हाताला काम देण्यासाठी त्या मनापासून प्रयत्न करतील। त्यांच्या या यशाबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि ही यात्रा सुरक्षित आमच्या सगळ्या माता भगिनी करून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, भैया माने, प्रकाश गाडेकर, शीतल फराकटे, अभिषेक डोंगळे, अमृता डोंगळे, संदीप ढेकळे, सम्राट डोंगळे, युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, संग्राम मगदूम, लक्ष्मण धनवडे आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।